नमस्कार, अशा रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने। वाफ देण्याची एकदम सोपी पद्धत आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। झटपट चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघूया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। अर्धा किलो इथे चिकन घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं। 1 चमचा याच्यामध्ये आपण जिरा पावडर घालून घेतलेले आहे। 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया। 1 चमचा इथे मी धना पावडर घालून घेतलेले आहे आणि 1 चमचा आपण इथे बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे। तुम्ही कोणता पण बिर्याणी मसाला इथे घालून घेऊ शकता। 1 चमचा आपण याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण दही घालून घेऊया। तर छोटे 4 चमचे इथे मी दही घालून घेतलेला आहे। आपण सर्व मसाले इथे एकत्र करून घेणार आहोत। जास्त वेळ मॅरिनेट करणार नाही, फक्त मसाले आपण याच्यावरती व्यवस्थित असे चिकन वरती चोळून घेऊया। तर चमच्याने आपण सर्व व्यवस्थित असे एकत्र करून घेतलेले आहे। मसाले आणि दही चिकन व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत। बघा, ह्या पद्धतीने आपण आता हे साईडला ठेवूया। एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे चिकन बिर्याणी करणार आहोत। जास्त वेळ लागणार नाही आपल्याला चिकन बिर्याणी बनवण्यासाठी। आता हे साईडला ठेवूया। अर्धा किलो चिकन साठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही थोडाफार जास्त देखील घेऊ शकता। आणि 15 मिनिटांसाठी इथे मी अगोदर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आता भात बनवून घेण्यासाठी कढईमध्ये पाणी उकळलेलं आहे। याच्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। तांदूळ पाण्यामधून काढून घेतला आणि सर्व तांदूळ आपण आता इथे गरम पाण्यामध्ये सोडून घेतलेला आहे। एकत्र करून घेऊया आणि 50 ते 60% भात आपण हा शिजवून घेऊ। कुकर मध्ये आपण 1 मोठा चमचा भरून तेल घालून घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेतलेले आहेत। खडे मसाले घालून घेतले की 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतली आणि 2 मोठ्या साईज मध्ये कांदे उभे असे चिरून घेतले, ते घालून घेतलेले आहेत। तेलामध्ये कांदा व्यवस्थित असा एकत्र करून घेऊया। कांदा जास्त लालसर न करता आपण इथे हलकासा मऊसूत झाला की याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या मी इथे उभ्या साईज मध्ये कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेतल्यात। आता हे व्यवस्थित असं आपण एकत्र करून घेऊया आणि मिरच्या देखील आपण हलक्याशा इथे तेलामध्ये परतून घेतल्या। त्याच्यानंतर आपण इथे 2 टमाटे घेतले आणि त्याच्या अगदी बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत, ते देखील आपण कांद्यासोबत आता एकत्र करून घेऊ। आता मध्यम गॅसवरती आपण हे छानपैकी परततोय तोपर्यंत आपला भात देखील इकडे झालेला आहे। तर भात जवळपास इथे मी 60% शिजवून घेतलेला आहे। चाळणीवरती आपण आता हा भात काढून घेऊया आणि याच्यामध्ये जे खडे मसाले आपण घालून घेतले ते काढून घेऊया। आपण चिकन शिजवून घेतलं त्यावेळेस सुद्धा कुकर मध्ये खडे मसाले घालून घेतलेत आणि भातामध्ये पण घालून घेतले, त्याच्यामुळे बिर्याणी आपली जास्त तिखट होईल। त्याच्यामुळे खडे मसाले आपण याच्यामधून काढून घेऊया। तर याच्यामधले मी खडे मसाले काढून घेतलेले आहेत। आता संपूर्ण भात आपण इथे चाळणीवरती काढून घेतलेला आहे। आता हे आपण साईडला ठेवूया आणि कुकर मध्ये बघू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो मस्त असं मऊसूत झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया। तर संपूर्ण चिकन याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं आपण 4 ते 5 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित तेलावरती परतून घेऊया। गॅस इथे मी फुल केलाय। फुल गॅसवरती आपल्याला मस्तपैकी हे चिकन अगोदर परतवून घ्यायचंय। अगोदर एकत्र करून घेतलं की मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं, 3 ते 4 चमचे, आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घेतले। 4-5 मिनिटं आपण तेलावरती परतवून घेऊया आणि चिकनला पाणी सुटेपर्यंत हे चिकन आपण आता असं शिजवून घेणार आहोत। तर मी इथे हळद टाकण्याचे विसरले होते, तर मी याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली आणि चिकनवरती झाकण ठेवून घेतलं। तर तुम्ही बघू शकता चिकनला मस्त असं अंगचं पाणी सुटलेलं आहे। आपण याच्यामध्ये जास्तीचं पाणी अजिबात वापरलेलं नाही। चिकनला मस्त असं पाणी सुटतं। मध्यम गॅसवरती आपण याच्यावरती झाकण ठेवलं आणि चिकनला सुटलेल्या पाण्यामध्ये आपण चिकन व्यवस्थित असं इथे शिजवून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेला भात घालून घेऊया। एक लेयर लावून घेऊया भाताची। अशा पद्धतीने आपण कुकर मध्येच याला वाफ देऊन घेणार आहोत। दुसरे भांडे न भरवता एकदम सोप्या पद्धतीने कुकर मध्येच आपण याला वाफ देऊन घेऊया। तर संपूर्ण भात इथे मी कुकर मध्ये काढून घेतलेला आहे। संपूर्ण लेयर आपण इथे भाताची लावून घेतलेली आहे। तर व्यवस्थित असं आपण चमच्याने सर्व बाजूने भात व्यवस्थित पसरवून घेतला। त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। याच्यावरती आपण थोडासा 2 चिमूट गरम मसाला पसरवून घेतलेला आहे आणि 1.5 चमचा आपण याच्यावरती तूप घालून घेतले। तूप घातल्याने बिर्याणी एकदम मोकळी सुटसुटीत होते। आता गॅस पूर्णपणे कमी केला आणि कुकरचं झाकण बंद केलंय आणि 10 मिनिटांसाठी मी असंच हे झाकण बंद ठेवलं होतं। शिट्टी अजिबात झालेली नाहीये। आपण गॅस पूर्णपणे कमी ठेवला होता आणि मस्त अशी बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे। अजिबात खाली करपत नाही किंवा काहीच नाही, एकदम मस्त अशी वाफ बसते। तर आपली बिर्याणी तयार झालेली आहे। हलक्या हाताने आपण आता ही एकत्र करून घेऊया।
तांदूळ आपण 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि मस्त अशी आपली बिर्याणी इथे तयार झाली। एक ताटामध्ये काढून घेऊया। हलक्या हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायची। जास्त स्पायसी न करता, जास्त तिखट न करता, एकदम साध्या पद्धतीने, एकदम कमी मसाल्यामध्ये आपण इथे मुलांच्या आवडीची बिर्याणी बनवलेली आहे। मुलांना आवडेल अशा पद्धतीचीच बिर्याणी इथे मी बनवली। अजिबात जास्त तिखट किंवा स्पायसी बनवलेली नाहीये। तर अशा पद्धतीने बिर्याणी बनवायला खूप सोपी आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने बिर्याणी नक्की बनवून बघा। झटपट होते, जास्त भांड्यांचा पसारा न घालता एकदम सोप्या पद्धतीने ही बिर्याणी तयार होते। अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपण ही बिर्याणी बनवू शकतो। तर अशा पद्धतीने चिकन बिर्याणी नक्की बनवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।